नमस्कार. सण 3.5 मुहूर्तांपैकी एक म्हणजेच अक्षय तृतीया. या सणाचं नाव निघालं की जो गोडवा जिभेवर रेंगाळतो तो म्हणजे फळांचा राजा आंबा. पण अक्षय तृतीयेलाच आंब्याला इतकं महत्त्व का आहे? याचं पहिलं कारण म्हणजे नैवेद्य आणि शास्त्र. भारतीय संस्कृतीत कोणत्याही ऋतूतील नवीन फळ हे आधी देवाला अर्पण करण्याची प्रथा आहे. चैत्र वैशाखाच्या कडक उन्हात आंबा पूर्णपणे रसाळ झालेला असतो, म्हणून या दिवशी भगवान विष्णूंना आणि कुलदैवताला आंब्याचा किंवा आमरसाचा नैवेद्य दाखवूनच आंबा खाण्यास सुरुवात केली जाते. यालाच आपण आम्रपुष्प पूजा असेही म्हणतो. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे पितृपूजन. अक्षय तृतीयेला आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करतो. त्यांना जलकुंभ आणि या ऋतूतील सर्वात श्रेष्ठ फळ म्हणून आंबा अर्पण करण्याची पद्धत आहे. असं मानलं जातं की या दिवशी दिलेला आम्ररसाचा नैवेद्य पितरांना तृप्त करतो आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. तिसरं कारण म्हणजे आरोग्य आणि आयुर्वेद. अक्षय तृतीया साधारणपणे एप्रिल-मे महिन्यात येते. या काळात अंगाची लाहीलाही होत असताना शरीराला नैसर्गिक साखर आणि ऊर्जेची गरज असते. आंबा हा शरीरातील उष्णता संतुलित करण्यासाठी आणि उत्साह वाढवण्यासाठी उत्तम मानला जातो. म्हणूनच या मुहूर्तापासून आंबा खाणे आरोग्यासाठी शुभ आणि लाभदायी ठरते. थोडक्यात सांगायचे तर अक्षय तृतीया हा सण समृद्धीचा आहे आणि आंबा हे त्या समृद्धीचं आणि निसर्गाच्या आशीर्वादाचं प्रतीक आहे. म्हणूनच या दिवशी घराघरात आमरसाचा दरवळ असतो. तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या आणि गोड गोड आमरसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.